रात्र दाटली होती. घड्याळाने 2 वाजवले होते आणि रस्त्यावर फक्त ट्रकचे हेडलाईट्स त्या काळोखाला चिरत होते. डोंगराच्या रस्त्यावर त्या रात्री ट्रक चालवत होता शेखर, एक अनुभवी ड्रायव्हर. शेखरने मागे आरशात पाहिलं. रस्त्यावर कोणी नव्हतं. ना दुसरा ट्रक, ना माणूस. फक्त त्याचा ट्रक आणि त्या गडद रात्रीचा भयावह शांतपणा. अरे वा, आज तर रोड रिकामा आहे, तो स्वतःशी म्हणाला आणि रेडिओ सुरू केला. पण रेडिओतून येणारं गाणं अचानक थांबलं. त्याऐवजी एक विचित्र आवाज आला. शेखर, मागे बघू नकोस. त्याचं हृदय जोरात धडकू लागलं. तो घामाघूम झाला आणि ताबडतोब रेडिओ बंद केला. हे कसले खेळ चाललेत, तो कुजबुजला. थोडं पुढं गेला तर त्याला रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या साडीतील बाई दिसली. ती हात उंचावत होती, जणू लिफ्ट मागत होती. रात्र 2ची होती. त्या डोंगरात कुठे बाई असणार? पण मानवतेपोटी शेखरने ट्रक थांबवला. कुठे जायचं तुम्हाला? ही बाई हळू आवाजात म्हणाली. फक्त थोडे पुढे माझं घर आहे. शेखरने दरवाजा उघडला. ती आत बसली. ट्रक पुन्हा सुरू झाला. पण काही मिनिटांनी त्याने मागे आरशात पाहिलं. ही बाई दिसत नव्हती. तो थांबला. ट्रक रिकामा, पण सीटवर ओलसर खुणा होत्या. जणू कोणीतरी पावसात भिजलेलं तिथे बसलं होतं. तेवढ्यात मागच्या बाजूने कुजबूज ऐकू आली. शेखर, मला माझ्या घरी पोहोचवशील ना? तो मागे वळाला आणि त्याचं रक्त गोठलं. ती बाई ट्रकच्या मागच्या भागात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पाणी नव्हतं, रक्त होतं. डोळे लाल चमकत होते आणि ती ओरडली. तू थांबवला नाहीस तो अपघात. आता तू माझ्या सोबतच राहशील. शेखरकडून ट्रकचा कंट्रोल हरवला. ट्रक डोंगराच्या कडेला आदळला. अंधारात स्फोटाचा आवाज घुमला. पुढच्या सकाळी पोलीस आले. त्यांना ट्रक जळालेला सापडला. ड्रायव्हरचा मृतदेह सापडला नाही. फक्त ट्रकच्या सीटवर पांढऱ्या साडीचा तुकडा आणि रक्ताचे ठसे होते. त्या रस्त्यावरून जाणारे आजही सांगतात, रात्री 2च्या सुमारास ट्रकच्या हेडलाईट समोर एक बाई उभी दिसते. लिफ्ट मागताना म्हणते, फक्त थोडं पुढं माझं घर आहे.